तुम्ही लहानपणी आजी आजोबांकडनं काही गोष्टी ऐकल्या असतीलच ना? किंवा बाहेर कुठेतरी गेल्यानंतर मित्रमैत्रिणींमध्ये भूतांच्या गोष्टी सांगितल्या असतील. कुठून तरी एखादं गॉसिप तुमच्या कानावर पडलं असेल. आजीच्या गोष्टी असोत, गावातल्या दंतकथा असोत, देवदेवतांशी जोडलेल्या कथा असोत, एखाद्या झाडाची गोष्ट असेल, एखाद्या नदीची गोष्ट असेल, एखाद्या डोंगराची गोष्ट असेल, या सगळ्याला म्हणतात लोककथा. लोककथा म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोचणारं लोकांचं ज्ञान. उद्या आहे जागतिक लोककथा दिन म्हणजेच वर्ल्ड फोकलोर डे. लोककथा म्हणजे केवळ मनोरंजन नाही, तर त्या आपल्या समाजाच्या आठवणी आहेत. जर आपण आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर प्रत्येक गावाची एक कथा असते, प्रत्येक देवस्थानाची, प्रत्येक नदी डोंगराची कथा तुम्हाला ऐकायला मिळेल. या काही कथा सत्य घटनांवर आधारित असतात, काही लोकांच्या विश्वासातून निर्माण झालेल्या असतात, काही लोकांच्या श्रद्धेतून निर्माण झालेल्या असतात आणि पिढ्यानपिढ्या त्या सांगत सांगत बदललेल्या सुद्धा असतील. पण त्यांच्यात एक गोष्ट मात्र महत्वाची आहे की त्या आपल्या मातीशी जोडलेल्या असतात. तुमच्या गावाची, तुमच्या आजी आजोबांकडून तुम्ही ऐकलेली, तुमच्या शहराची, गावातल्या मंदिराची किंवा देवस्थानाची लोककथा तुम्हाला माहिती आहे? माहित असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.